लंडनवरनं तो फक्त त्याच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता असं म्हणतात, पण प्रत्यक्षात मिळाला तो त्याचा निळ्या ड्रममध्ये सिमेंटमध्ये भरून ठेवलेला तुकड्या तुकड्यातला मृतदेह। ज्या पत्नीच्या वाढदिवसासाठी तो भारतात आला होता तिनेच त्याचा घात केला। मी हर्षदा परब, तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं क्राईम स्टोरी सेगमेंट आहे। सौरभ मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचा, तो लंडनमध्येच राहायचा। शिपवर काम करत असल्यानं त्याचं देश विदेशात फिरणं सुरू असायचं। 2016ला मेरठमध्ये तो आला होता तेव्हा पहिल्यांदा त्याची मुस्कानबरोबर ओळख झाली आणि त्यानंतर त्यांचं प्रेम जुळलं। मुस्कानला सौरभचं प्रोफाईल आवडलं होतं। मर्चंट नेव्हीत काम करणारा श्रीमंत घरातला मुलगा या त्याच्या प्रोफाईलवरती फिदा होती। ते दोघं मग चोरून चोरून भेटायला लागले। सौरभने मुस्कानबरोबर लग्नाचा निर्णय घेतला, पण त्याच्या कुटुंबात या लग्नाला विरोध होता। सौरभने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मुस्कानबरोबर लग्न केलं। त्याच्या कुटुंबियांनी सौरभला त्यानंतर एक प्रकारे वाळीत टाकलं। प्रॉपर्टीतनं त्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा काढून घेतला। पण सौरभचं मुस्कानवर भरपूर प्रेम होतं। जे 2-3 महिने तो भारतात यायचा त्यावेळा तो मुस्कानबरोबर एका भाड्याच्या घरात राहायचा। बायकोला तिच्या वाढदिवसाला सरप्राईज देण्यासाठी तो मागच्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात मेरठमध्ये आला होता। पण इथं सौरभ भारताबाहेर असताना साहिलच्या आणि मुस्कानच्या मध्ये मैत्री वाढली होती। त्यांच्यामध्ये जवळीक वाढली, प्रेम वाढलं, शरीर संबंधही निर्माण झाले होते। त्यानंतर जेव्हा सौरभ भारताबाहेर असायचा, मुस्कान साहिल बरोबर राहायची। साहिल हा ऑनलाईन ट्रेडिंग करायचा। साहिल आणि मुस्कान एका शाळेत एका वर्गात शिकले होते। महत्त्वाचं म्हणजे सौरभ, मुस्कान आणि साहिल यांची घरं आसपासच जवळजवळ एकाच गल्लीत असल्याची माहिती मिळते। त्यामुळे सौरभला मध्ये मुस्कान आणि साहिलच्या प्रेमाबद्दल कळायला सुद्धा वेळ लागला नाही। त्यानं 2021 मध्ये त्यामुळेच मुस्कानबरोबर डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला होता। पण मुस्कान आणि सौरभ यांना एक मुलगी आहे जी त्यावेळी 5 वर्षांची होती। तिचं नाव पुढे करत मुस्कानच्या कुटुंबियांनी डिवोर्स न घेण्यासाठी सौरभला विनंती केली। सौरभने सुद्धा डिवोर्स घेण्याचा आपला निर्णय त्यावेळी मागे घेतला। पण सौरभ आणि मुस्कानमध्ये वाद हे होत होते। इथं साहिलला मुस्कानशी लग्न करायचं होतं आणि तो मुस्कानला लग्नासाठी गळ सुद्धा घालत होता। मुस्काननं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सौरभ त्याचा पासपोर्ट एक्सपायर होत असल्यानं तो रिन्यू करण्यासाठी भारतात येणार होता याची तिला माहिती होती आणि तसा तो फेब्रुवारी महिन्यामध्ये आला। त्यामुळे साहिल आणि तिनं त्याला मारण्यासाठी कट रचला होता। पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार साहिल आणि मुस्काननं सौरभला मारण्यासाठी नोव्हेंबर महिन्यातच कट शिजवला होता। सौरभ 22 फेब्रुवारीला जेव्हा भारतात आला तेव्हाच त्याचा खून करण्याचा मुस्कान आणि साहिलचा प्लॅन होता। सौरभला बेशुद्ध करण्यासाठी त्या दोघांनी मिळून औषध आणि 2 चाकू तयार ठेवले होते। प्लॅननुसार मुस्काननं 3 मार्चला रात्रीच्या जेवणात सौरभला बेशुद्ध करण्यासाठीचं औषध मिसळलं। सौरभ बेशुद्ध झाल्यानंतर मुस्काननं साहिलला घरी बोलावलं। तिच्या लहान लेकीला दुसऱ्या रूममध्ये झोपवलं। बेशुद्ध सौरभचे साहिलने हात पकडले आणि त्यानंतर मुस्काननं चाकूनं सौरभच्या छातीवर वार केले। एका माध्यमानं दिलेल्या माहितीनुसार वार करत असताना मुस्कान त्याच्या पोटावर बसून त्याच्यावर वार करत होती। सुरुवातीला सौरभचा मृतदेह त्यांनी बेडमध्ये लपवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही त्यांना जमलं नाही आणि त्यानंतर साहिल आणि मुस्काननं सौरभचा मृतदेह बाथरूममध्ये नेला। त्यानंतर साहिलनं सौरभच्या मृतदेहाचे तुकडे केले। दोन्ही हातांचे पंजे आणि डोकं साहिलनं कापलं। दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 मार्चला मुस्काननं बाजारात जाऊन पाण्याचा एक मोठा ड्रम खरेदी केला, निळा ड्रम खरेदी केला। सिमेंट विकत आणलं। त्यानंतर सिमेंटचं मिश्रण तयार करून ते पिंपात टाकलं आणि त्यात सौरभच्या शरीराचे तुकडे त्यात टाकले। त्यानंतर मग तो पिंप गच्च बसेल अशा पद्धतीनं लावून घेतला। मुस्काननं आधीपासूनच घरात भरपूर ब्लिचिंग पावडर साठवून ठेवलं होतं, जमवून ठेवलं होतं। तिने रक्ताचे डाग साफ केले। एकूणच खून लपवण्यासाठी आणि त्याचबरोबर खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी मुस्कान आणि साहिलने प्लॅनप्रमाणे काम केलं। 4 मार्च नंतर कुणालाच सौरभ दिसला नाही, पण कोणाला सौरभ गायब झाल्याचा, तो तिथं नसल्याचा संशय सुद्धा आला नाही। त्याचं कारण की सौरभला मारल्यानंतर मुस्काननं आपल्या 8 वर्षांच्या मुलीला तिच्या माहेरी सोडलं। दोघे शिमला मनालीला जातायत असंच तिनं कुटुंबियांना भासवलं आणि त्यानंतर ती साहिल बरोबर फिरायला निघून गेली। जात असताना मुस्काननं सोबत सौरभचा मोबाईल घेतला। त्यावरून ती त्याच्या कुटुंबियांशी आणि इतरांशी चॅट करायची। मुस्कान सौरभच्या खुनानंतर तब्बल 12 दिवस बाहेर राहिली। या काळात ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत राहिली। त्यामुळे ती बाहेर फिरायला गेली आहे यावर लोकांनी विश्वास ठेवला। पण इथं सौरभ गायब असल्याची तक्रार त्याच्या मोठ्या भावानं बबलूनं पोलिसात दिली होती। भावाशी बोलणं होत नाही म्हणून बबलू हैराण होता। साहिलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार फिरत असताना मुस्कानला अकाउंटमधनं पैसे काढता येत नव्हते। तिच्या अकाउंटमध्ये 6 लाख रुपये होते। तेव्हा मग तिनं तिच्या घरी तिच्या आईला बँकेतनं पैसे कसे काढायचे हे विचारण्यासाठी फोन केला होता। तेव्हा तिच्या आईनं सौरभ तुझ्याबरोबर असताना तुला पैसे काढण्यासाठी फोन करावा का लागतोय असा प्रतिप्रश्न केला।
त्याच वेळेस फोनवरनं मुस्काननं तिच्या आईला तिनं सौरभचा खून केल्याचं सांगितलं। तेव्हा तिच्या आईनं तिला ताबडतोब मेरठला बोलावून घेतलं। इथं सौरभचा भाऊ सौरभशी बोलणं झालं नव्हतं म्हणून त्याला शोधत होता। त्याच्या शेजारच्या पाजारच्यांकडे चौकशी करत होता। 17 मार्चला बबलूनं मुस्कानला फोन करून विचारलं की सौरभ कुठे आहे। तिने सांगितलं की ती तिच्या माहेरी आहे। पण सौरभला बबलू शोधत असताना तिथं मुस्कान आली। ती एका मुलासोबत होती। एका वेगळ्याच मुलासोबत पाहून बबलूला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि म्हणून त्यानं मुस्कानला विचारलं की हा मुलगा कोण आहे। तेव्हा मुस्काननं काहीच उत्तर दिलं नाही। ती शांत बसली। इथं सौरभ आणि मुस्कान जिथं राहत होते त्या घरात बबलूने सौरभला शोधण्याचा प्रयत्न केला। तेव्हा तिथं त्याला दुर्गंधी आली। सौरभ सापडत नाही आणि इथं घरातनं दुर्गंधी येते। यावरून बबलूला विचित्र काहीतरी संशय आला। त्याने आरडाओरड करायला सुरुवात केली आणि पोलिसांना बोलावून घेतलं। पोलीस आले तेव्हा त्याने सौरभचा खून झाला आहे अशी आपली शंका सुद्धा व्यक्त केली आणि एका निळ्या ड्रममध्ये पोलिसांना चेक करायला सांगितलं। पोलिसांना त्या ड्रममध्येच काहीतरी असल्याचं सापडलं पण तो ड्रम पोलिसांना उघडता येत नव्हता। पण त्या ड्रममधनं बरीच दुर्गंधी येत होती। सौरभचा मृतदेह त्यातच होता। पोलिसांना तो ड्रम उघडता आला नाही। तेव्हा मग पोलिसांनी तो ड्रम पोलीस स्टेशनला नेला आणि तिथं नेऊन तो ड्रम उघडला। त्यातला मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला। पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला ताब्यात घेतल्यानंतर मुस्काननं सुरुवातीला तिच्या सासरच्यांवर आळ घेतला। त्यानंतर पोलिसांनी तिला विचारलेल्या प्रश्नांची तिनं समाधानकारक उत्तर न दिल्यानं मग मुस्कान आणि साहिलला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन चौकशी केली आणि त्यानंतर या दोघांनी सौरभच्या खुनाची कबुली दिली। साहिलला गांजा पिण्याची सवय होती। त्यानं हीच सवय मुस्कानला सुद्धा लावली होती काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार। म्हणूनच मुस्कान साहिलला सोडू शकत नव्हती। मुस्कानच्या आई-वडिलांनी मुस्कानला फासावर लटकवण्याची मागणी केली आहे। सौरभ हा चांगला मुलगा होता आणि त्याच्या मुलीनं खून केलाय यानं त्यांना दुःख झालं होतं। पण मुस्कान सारख्या व्यक्ती या समाजासाठी घातक आहेत असं म्हणत मुस्कानला फाशीची शिक्षा देण्याची मागणी तिचे आई-वडील करतायत। पण जर आपण लक्षात घेतलं तर एक प्रकारे मुस्कान आणि साहिलनं ठरवून अशा पद्धतीनं सौरभचा खून केला। आईला सांगितलं त्यानंतर आईनं याबद्दलची माहिती किंवा असं म्हटलं जातंय की तिनं सुद्धा याबद्दलची तक्रार केली होती। पण पोलिसांनी प्रत्यक्ष शोध घ्यायला सुरुवात केली तो म्हणजे जेव्हा सौरभच्या भावानं या सगळ्याबद्दल संशय व्यक्त केला तेव्हा। ज्या पद्धतीनं मुस्कान आणि साहिलनं सौरभचा खून केलाय तशाच पद्धतीचा एक खून काही वर्षांपूर्वी एर्नाकुलम इथं झाला होता। पण तो खून केला होता एका जावयानं आपल्या सासूचा आणि अशाच पद्धतीनं सिमेंटमध्ये भरून तिचं शरीर मृतदेह टाकलं होतं एका तलावामध्ये आणि त्यानंतर तो जो ड्रम आहे तो जेव्हा वाहत आला त्यावेळेस काही मासेमारी करणाऱ्या लोकांना तो ड्रम सापडला आणि तेव्हा तो खून उघड झाला होता। त्यावेळेस मात्र मृतदेहाचे फक्त केस आणि काही पैसे त्या ड्रममधनं पोलिसांना आढळले होते। इथं मात्र फार लवकरच पोलिसांना या सगळ्या गोष्टीचा शोध लागलाय। साधारण खुनाच्या 12 दिवसानंतर सौरभच्या खुनाचा शोध इथं पोलिसांना लागलेला आहे।